कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वी भारतात काय घडलं हे आज आपल्याला इतकं स्पष्टपणे कसं माहीत आहे? याचं उत्तर दडलंय त्या कथाकारांमध्ये, त्या इतिहासकारांमध्ये ज्यांनी प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण शब्दांमध्ये कैद करून ठेवला. तर आज आपण याच अद्भुत प्रवासावर निघणार आहोत. भारतात इतिहास लिहिण्याची ही परंपरा कशी घडत गेली हे समजून घेऊया. हा प्रश्न वरवर साधा वाटतो, पण तो खूप खोल आहे, बरोबर? याचं उत्तर आहे आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेत, जिथे गोष्टी सांगितल्या गेल्या, ऐकल्या गेल्या आणि पिढ्यानपिढ्या जपून ठेवल्या गेल्या. आणि लक्षात घ्या, ही फक्त राजा महाराजांची गोष्ट नाहीये, तर त्या गोष्टी लिहिण्याच्या, त्या सांगण्याच्या पद्धतीचीही गोष्ट आहे. आपला हा प्रवास 4 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहे. आपण सुरुवात करू अशा काळापासून जिथे फक्त आवाज होता, गोष्टी तोंडी सांगितल्या जायच्या. मग पाहू की लेखणीने सगळं कसं बदललं. त्यानंतर थेट मुघल सम्राटांच्या दरबारात जाऊ आणि शेवटी आज आपण इतिहासाकडे किती वेगवेगळ्या नजरेने पाहतो हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. हा तो काळ आहे जेव्हा भारताचा इतिहास कागदावर नाही तर लोकांच्या स्मरणात आणि जिभेवर जिवंत होता. तो लिहिला नाही तर सांगितला गेला. जरा कल्पना करा, त्या काळात पुस्तकं नव्हती. मग ज्ञान, मोठमोठ्या राजवंशांच्या कथा, सामाजिक नियम आणि आपली संस्कृती हे सगळं कसं जपलं गेलं असेल? केवळ पाठांतरातून आणि गोष्टी सांगण्यातून. ही एक जिवंत परंपरा होती, जिचा पायाच होता मानवी स्मृती. मौखिक परंपरेतून लिखित परंपरेकडे होणारा हा बदल खूप मोठा होता. तर मग प्रश्न उरतोच की इतिहासाचा तो पहिला दगड, तो पहिला लिखित पुरावा आपल्याला सापडतो तरी कुठे? आणि तो पुरावा आहे सोहगौडा ताम्रपट, सम्राट अशोकाच्या काळातला इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार. हा भारतातल्या सगळ्यात जुन्या लिखित ऐतिहासिक पुराव्यांपैकी एक मानला जातो. या एका छोट्याशा ताम्रपटातून आपल्याला त्या काळातील प्रशासन कसं होतं आणि दुष्काळात लोकांना कशी मदत केली जायची याची थेट माहिती मिळते. किती अविश्वसनीय आहे! ठीक आहे, आता आपण मध्ययुगात प्रवेश करतोय. हा तो काळ होता जेव्हा इतिहास लिहिण्याची पद्धतच बदलली. आता केवळ काय घडलं हे सांगणं महत्त्वाचं नव्हतं, तर ते का आणि कसं घडलं यावरही विचार सुरू झाला होता. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कल्हण. कल्हण म्हणजे खरं तर एक प्रकारे डिटेक्टिव्हच होते. त्यांनी केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता नाणी, शिलालेख, जुन्या इमारतींचे अवशेष अशा प्रत्येक पुराव्याची कसून तपासणी केली. त्यांचं हे काम आधुनिक, पुराव्यावर आधारित इतिहास लेखनाच्या दिशेने एक प्रचंड मोठी झेप होती. यानंतर येतात जियाउद्दीन बर्नी. ते तारीख-ए-फिरूजशाहीमध्ये एक क्रांतिकारक विचार मांडतात. ते म्हणतात, इतिहासकाराने फक्त राजाची वाहवा नाही करायची, तर त्याच्या चुका आणि चुकीची धोरणंही समोर आणायला हवीत. म्हणजे आता इतिहास केवळ स्तुतिगान राहिला नव्हता, तो समाजाला आणि शासकाला आरसा दाखवण्याचं काम करू लागला होता. आणि हो, याच काळात भारताला भेट देणाऱ्या अनेक परदेशी प्रवाशांनी सुद्धा खूप काही लिहून ठेवलं. अल्बेरुनी, इब्न बतूता यांसारख्या लोकांनी इथली समाजरचना, संस्कृती आणि राजकारण यावर जे लिहिलं, त्यामुळे आपल्याला त्या काळाचं एक बाहेरून दिसणारं तटस्थ चित्र मिळतं, जे खूपच मौल्यवान आहे. आता आपण मुघल काळात प्रवेश करत आहोत. हा काळ दरबारी इतिहास आणि सविस्तर आत्मचरित्रांसाठी ओळखला जातो. या काळात तर सम्राटांनी स्वतः इतिहास लेखनाला खूप प्रोत्साहन दिलं. ही स्लाइड खूपच रंजक आहे. ती मुघल इतिहास लेखनाची 2 वेगवेगळी टोकं दाखवते. एका बाजूला आहे सम्राट बाबर. तो तुझुक-ए-बाबरीमध्ये एकदम मनमोकळेपणाने एका प्रवास्यासारखं लिहितो. तिथले लोक, निसर्ग, अर्थव्यवस्था याबद्दलचे त्याचे वैयक्तिक अनुभव. तर दुसऱ्या बाजूला आहे अबुल फजल. तो अकबरनामा लिहिताना एखाद्या शास्त्रज्ञासारखं काम करतो. प्रत्येक माहितीसाठी अस्सल कागदपत्र तपासतो, त्याचं विश्लेषण करतो. विचार करा, एकाच काळात इतिहास लिहिण्याच्या या 2 पूर्णपणे भिन्न शैली होत्या. आणि आता आपण आलो आहोत आधुनिक काळात. इथे इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीच पूर्णपणे बदलली. आता इतिहास फक्त राजा महाराजांपुरता मर्यादित राहिला नाही, तो अधिक व्यापक झाला, बहुआयामी झाला. हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. जो इतिहास आपण वाचतो तोच खरा आणि अंतिम असतो का? की त्याकडे पाहण्याचे अनेक वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात? या चित्राकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आधुनिक इतिहास म्हणजे अशी सरळ रेषेत सांगितलेली गोष्ट नाहीये. तो एका प्रिझमसारखा आहे. जेव्हा आपण इतिहासाकडे या प्रिझममधनं पाहतो तेव्हा आपल्याला अनेक वेगवेगळे रंग दिसतात, म्हणजेच वेगवेगळे विचारप्रवाह दिसतात.
आणि प्रत्येक विचारप्रवाह आपल्याला इतिहासाची एक नवी, वेगळी बाजू दाखवतो. चला, हे 4 मुख्य दृष्टिकोन थोडक्यात समजून घेऊ. पहिला, प्राच्यवादी, म्हणजे पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेला इतिहास, ज्यावर त्यांच्या वसाहतवादी दृष्टिकोनाचा प्रभाव होता. त्याला उत्तर म्हणून आला राष्ट्रवादी इतिहास, जो भारतीयांचा अभिमान जागृत करण्यासाठी लिहिला गेला. मग आला वंचितांचा इतिहास, जेणे पहिल्यांदाच समाजाच्या तळागाळातील लोकांच्या गोष्टी त्यांच्या व्यथा इतिहासात मांडल्या. आणि शेवटी स्त्रीवादी इतिहास, जेणे इतिहासाच्या पानांमधून हरवलेल्या स्त्रियांचं योगदान पुन्हा एकदा प्रकाशात आणलं. आणि हाच प्रश्न शेवटी आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा आपण फक्त भूतकाळाबद्दल शिकत असतो की तो लिहिणाऱ्या त्या कथाकाराबद्दल, त्याच्या दृष्टिकोनाबद्दलही शिकत असतो. कारण इतिहास म्हणजे केवळ घटनांची यादी नाही, तो कोणी, का आणि कोणत्या नजरेतून लिहिला हे समजून घेण्याचाही एक प्रवास आहे. यावर विचार नक्की करा.